अर्जुन, हे असल्या बनाच कुठून शिकला तू? अरे मी स्टेम लॅब मधून बनवायला शिकलो. हा, आपल्या शाळेत नवीनच उघडली. तुम्हाला माहित नाही? चला मी तुम्हाला दाखवतो. ही आजची जी पिढी आहे ही थेरॉटिकल नाही तर प्रॅक्टिकल युगातली पिढी आहे. यांना फक्त पुस्तकातील ज्ञान नाही तर प्रॅक्टिकल गोष्टींना, उपकरणांना हाताळून शिकण्याची सवय आहे. ही आहे आपली स्टेम लॅब. स्टेम म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग अँड मॅथ. ही फक्त लॅब नाही तर उद्याची पिढी घडवण्याचा एक दृष्टिकोन आहे, एक नवीन मार्ग आहे. चला तर मग सुरुवात करूया आपण या स्टेम उपक्रमाची आणि घडवूया आपण आपला उद्याचा टेक्निकल असा भारत. विद्यार्थ्यांची रोबोटिक्स लॅब सुरू करण्यासंदर्भात किंवा कोडिंग संदर्भात प्रशिक्षण घेण्याची मागणी होती. त्याचा प्रतिसाद पाहून आणि आमची विनंती मान्य करून GKN ऑटोमोटिव्हने आमची विनंती मान्य केली आणि लर्निंग लिंक्स फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आमच्या विद्यालयामध्ये नुकतीच स्टेम तथा इनोव्हेशन लॅब सुरू झालेली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना आवड निर्माण होऊन त्यांच्या करिअरसाठी निश्चितच त्यांना प्रेरणा मिळणार आहे आणि त्यांचे करिअर या ठिकाणाहून घडत जाणार आहे. ही लॅब विद्यालयामध्ये सुरू करून दिल्याबद्दल GKN ऑटोमोटिव्ह तसेच लर्निंग लिंक्स फाउंडेशन यांचे भारतीय जैन संघटनेकडून खूप खूप धन्यवाद. तसेच विद्यार्थी व पालकांकडूनही खूप खूप धन्यवाद. ते आपला जास्तीत जास्त वेळ या लॅबमध्ये घालवत आहेत आणि नवीन नवीन कौशल्य आत्मसात करत आहेत, ज्यामुळे त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, क्रिएटिव्हिटी, आत्मविश्वास यासारखी कौशल्य वृद्धिंगत झालेली आहे. या लॅबमध्ये येऊन आमच्यामध्ये आय कॅन डू इट असा सेल्फ कॉन्फिडन्स निर्माण झाला आणि या लॅबमध्ये येऊन आम्ही भारताला नवोन्मेषी म्हणजेच इनोव्हेटिव्ह भारत बनवण्यात योगदान देऊ शकतो. पूर्वी मला प्रयोग करताना भीती वाटायची, पण येथे चुकीला परवानगी आहे, त्यामुळे आता माझा आत्मविश्वास वाढला आहे. I get this opportunity because of only STEM lab. Excited today to be at the inauguration of the STEM lab. I can see already the children making projects and already making use of the STEM lab, which has just been an honor to see. I think for GKN Automotive, our future really depends on having the right talent and the right employees with the right skills. And we know that the STEM subjects, there is sometimes a gap and a challenge to find people with the right skills. So I really hope this STEM lab will inspire children, will give them the opportunities to understand more about electronics, about AI, about building digital skills, and maybe one day we'll see some graduates from the STEM lab here working at GKN Automotive.